जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात पब्लिश व्हायला कालच्या दिवसापासून सध्या सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या आस्थापनेच्या ज्या जाहिरात आहे तर त्या सध्या बघा पब्लिश होताना आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि त्या ज्या आहेत तर ते वृत्तपत्रामध्ये देखील आलेले आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी काही 37 पदांची जाहिराती संदर्भात बघा माहिती घेतली होती. आजच्या घडीला देखील सध्या जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीची जी काही जाहिरात आहे तर ती सध्या वृत्तपत्रामध्ये आलेली पाहायला मिळते. तर आज नेमकी कोणत्या ह्या ठिकाणी आस्थापना आणि कोणत्या संस्थेची सध्या वेकेन्सी आलेली ते आपण सविस्तर बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा जर विषय या ठिकाणी भाषा विषय असेल, समाजशास्त्र असेल, गणित विज्ञान असेल किंवा तुम्ही 1 ते 5 साठी पात्र असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाच्या वेकेन्सी संदर्भात जी काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या पब्लिश झालेली आहे. ती जाहिरात म्हणजे संत निवृत्तीनाथ वनवासी ग्रामीण समाज उन्नती शिक्षण संस्था, खेरे, आंबिवली विभाग वाडा, जिल्हा पालघरची सध्या ही जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत ह्या जाहिरातीमध्ये जे काही सध्या पदं आहे तर ती पदं बघा इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते. जे उमेदवार एस-टी पेसा संदर्भात बघा उमेदवार आहे तर त्या उमेदवारांसाठी देखील महत्त्वाची या ठिकाणी जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आलेली आहे आणि त्यानुसार जी काही पदभरती आहे त्या पदभरतीमध्ये त्या त्या उमेदवारांना सध्या संधी मिळणार आहे. तर ह्या वेकेन्सीमध्ये इथे जी काही सध्या तुम्हाला वेकेन्सी दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला एस-टी प्रवर्ग या ठिकाणी अनुसूचित जमाती पेसाची जी काही वेकेन्सी आहे, टोटल 9 वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी ह्या ज्या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत महिलांसाठी 3 वेकेन्सी आहे, माजी सैनिकची 1 आहे, अंशकालीनची 1 आहे. त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे 4 अशी टोटल किती आहे तर 9 वेकेन्सी एस-टी पेसाची जी आहे तर ती सध्या बघा आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पाहायला इथं मिळते. म्हणजे ह्या ज्या वेकेन्सी आहे तर ह्या संस्थेमध्ये देखील सध्या आपल्याला एस-टी पेसाची वेकेन्सी पाहायला मिळते. जिल्हा परिषदची तर आहेच, परंतु ज्या संस्था आहेत तर त्या संस्थेमध्ये देखील एस-टी पेसाची वेकेन्सी पाहायला मिळते. त्यानंतर ओपनमध्ये या ठिकाणी महिलांसाठी 1 वेकेन्सी आहे आणि सर्वसाधारणमध्ये 2 वेकेन्सी अशा 3 वेकेन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथे टोटल जर बघितले तर ह्या ठिकाणी 12 ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी जे काही पेसा क्षेत्र संदर्भात जे 50% आणि 50% ओपन संदर्भात जी वेकेन्सी होती तर त्याच्यानुसार इथं 12 वेकेन्सी सध्या आपल्याला आलेली पाहायला मिळते. त्यानंतर ह्या पेसा क्षेत्राव्यतिरिक्त जे काही इतर वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी देखील तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्यांमध्ये आलेली पाहायला मिळणार आहे. तर आता ह्या ज्या संपूर्ण 12 वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी नेमक्या कोणत्या विषयासाठी असणार आहे, कोणत्या माध्यमासाठी असणार आहे तर ते देखील आपण खाली बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला भाग 2 दिसतोय, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता विषय पदनिहाय रिक्त पदांचा तपशील. ह्याच्यामध्ये मराठी माध्यमची वेकेन्सी सध्या बघा आलेली आहे 1 ते 5 संदर्भात 100% अनुदानित असणार आहे, बरोबर. आणि ह्याच्यासाठी 2 पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 ते 5 साठी 2 पदं ह्या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर दुसरी वेकेन्सी आहे मराठी माध्यमासंदर्भात 6 ते 8 या गटासाठी 100% बघा ह्या ठिकाणी अनुदानित असणार आहे. त्यानंतर भाषा विषय जो आहे त्याच्यामध्ये इंग्रजी विषयाची वेकेन्सी सध्या इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासाठी किती आहे तर इथं 2 वेकेन्सी सध्या बघा. इंग्रजी ज्या उमेदवारांचं BA मध्ये इंग्लिश विषय असेल स्पेशल तर अशा उमेदवारांचं त्या ठिकाणी जे काही रिकमेंडेशन आहे तर ते मे बी इथं होऊ शकतं. पुढची वेकेन्सी जी आहे तर ते मराठी मीडियम संदर्भात असणार आहे 6 ते 8 ची आणि ही ह्या ठिकाणी 80% अनुदानित सध्या बघा असणार आहे. त्याच्यामध्ये भाषा जी आहे तर ती हिंदी विषयाची वेकेन्सी आलेली आहे. तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये हिंदी विषय असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला जी संधी आहे तर ती मे बी इथं तुम्हाला मिळणार आहे. तर इथे 1 वेकेन्सी जी आहे तर ती हिंदी विषयाची सध्या आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढची जी वेकेन्सी आहे तर ती आहे 9 ते 10 ची वेकेन्सी देखील पाहायला मिळते, बरोबर. कारण बरेचसे उमेदवार ह्या ठिकाणी टी सीटेट क्वालिफाय नाही तर अशा उमेदवारांसाठी महत्त्वाच्या 9 ते 10 आणि 11 ते 12वीच्या वेकेन्सी असतात. म्हणून 9 ते 10 ची वेकेन्सी देखील इथं आलेली आहे. 100% अनुदानित असणार आहे आणि विषय जो आहे तर तो इंग्रजी विषय सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची टी किंवा सीटेट तुम्हाला इथं लागणार नाही. त्याच्यासाठी 1 वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे. पुढची आहे मराठी माध्यम संदर्भात 9 ते 10 ची परत वेकेन्सी आहे 100% अनुदानित आणि गणित विषयाची वेकेन्सी आहे. ज्यांचं बघा BSc झालेलं आहे तर त्यांच्या संदर्भात ही महत्त्वाची संधी असणार आहे. एकंदरीत 2 वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी गणित विषयाची आपल्याला पाहायला ह्या जाहिरातीमध्ये इथं बघा मिळते. पुढची वेकेन्सी जी आहे तर ती आहे विज्ञान विषयाची वेकेन्सी.
मराठी माध्यम असणार आहे, हे लक्षात घ्या. 9 ते 10ची वेकेन्सी असणार आहे आणि 80% जे काही ह्या ठिकाणी बघा ह्या पदाला अनुदानित आहे. आणि विज्ञान विषयाचं सध्या बघा वेकेन्सी ती किती आहे, 1 वेकेन्सी. गणितासाठी किती होती, 2 वेकेन्सी. त्यानंतर पुढची जी आहे तर ह्या ठिकाणी मराठी माध्यम असणार आहे, 9 ते 10साठी 80% अनुदानित असणार आहे. इंग्रजी विषयाची वेकेन्सी आहे, किती आहे, 1 वेकेन्सी. म्हणजे इथं लक्षात घ्या की जे काही इंग्रजी विषय असेल, गणित विज्ञान विषय असेल, त्यांना सर्वात जास्त जी काही संधी आहे तर ते शिक्षक भरतीमध्ये आपल्याला पाहायला सध्या बघा या ठिकाणी ह्या जाहिरातीमध्ये मिळते आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात ह्या ठिकाणी सध्या पब्लिश झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये पेसाची जी काही पदं आहे तर ती पदं देखील आहे आणि ही जी पदं आहे तर ही पदं देखील आपल्याला या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये देखील पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तर सध्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने ह्या पद्धतीने ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये पब्लिश होत आहे. काही ठिकाणी सोशल सायन्स असेल त्या संदर्भात देखील वेकेन्सी होती. आपण जो काही मागचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये समाजशास्त्र संदर्भात वेकेन्सी, त्यानंतर जे स्पेशल टीचर आहे बरोबर त्याच्यामध्ये म्युझिक टीचर संदर्भात देखील वेकेन्सी आली आहे. स्पेशल आर्ट टीचर संदर्भात देखील वेकेन्सी आहे, ते देखील लक्षात घ्या बरोबर. त्यानंतर जे काही क्रीडा कार्यानुभव हे जे काही वेकेन्सी आहे ती देखील सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे काही प्रमाणात, परंतु त्यांची जी संख्या आहे तर ती सध्या बघा कमी असणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलवर आलेल्या सध्या बघा पाहायला इथं मिळत आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे जे काही पात्रताधारक उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना ह्या जाहिराती तुम्हाला प्रेफरन्समध्ये दिसणार आहे. आता ही जाहिरात जर तुम्ही म्हटलं तर इथं सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या जाहिराती आहेत तर ह्या इंटरव्ह्यू संदर्भात बघा ही जाहिरात असणार आहे. आणि ही जिल्हा जो आहे पालघर संदर्भात ही जाहिरात सध्या बघा आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही पेसा क्षेत्र उमेदवार असेल म्हणजे पालघर जिल्ह्यातले स्थानिक उमेदवार एसटी पेसाचे तर ते ह्या ज्या काही वेकेन्सी आहे 9 वेकेन्सी, तर ह्या वेकेन्सीमध्ये फक्त तेच उमेदवार त्या ठिकाणी बघा पात्र असणार आहे जे उमेदवार पेसा संदर्भात ह्या ठिकाणी जी काही पदं आहे आणि त्यांच्याकडे पेसा संदर्भात जो काही दाखला आहे, सर्टिफिकेट आहे, तर असेच उमेदवार ह्या ठिकाणी बघा जे पालघर जिल्ह्यातले आहेत तर तेच उमेदवार हे जे काही 9 वेकेन्सीसाठी पात्र असणार. मात्र ही जी काही ओपनची वेकेन्सी आहे तर ह्या ओपनच्या वेकेन्सीमध्ये कोणताही इतर उमेदवार सध्या बघा कोणत्याही जिल्ह्यातला त्या ठिकाणी पात्र असणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या, कारण सर्वसाधारण जी काही वेकेन्सी असते त्या ठिकाणी ऑल उमेदवार त्या ठिकाणी पात्र असतात, परंतु पेसाची जर वेकेन्सी आली तर त्या ठिकाणी जो स्थानिक उमेदवार असतो एस टी पेसा आणि त्याच्याकडे त्या ठिकाणी जे काही सर्टिफिकेट असतं पेसा क्षेत्र सर्टिफिकेट, तर तोच उमेदवार त्या ठिकाणी पात्र त्या पदासाठी असतो. तर सध्या जिल्हा परिषद आहे बरोबर, त्यानंतर खाजगी अनुदानितच्या शाळा आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी आदिवासी ज्या काही आश्रम शाळेसंदर्भात वेकेन्सी आहे तर अशा ठिकाणी देखील आपल्याला पेसा संदर्भात जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा पाहायला मिळणार आहे. म्हणून ही एक महत्त्वाची बाब सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येत आहे. तर सध्या हे संत निवृत्तीनाथ वनवासी ग्रामीण समाज उन्नती शिक्षण संस्था आहे. तर ह्या ठिकाणी जी आलेली वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सीमध्ये अशा पद्धतीने वेकेन्सी सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर पुढे जशी अपडेट येईल जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहिराती नेमक्या कुठं किती कोणत्या पदासाठी आले त्या संदर्भात अपडेट देऊ. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर ही एक महत्त्वाची बघा जाहिरात सध्याच्या घडीला पब्लिश झालेली आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.